नमस्कार मंडळी. घरात एखादी पार्टी असेल आणि काही स्टार्टर बनवायचं असेल तर कटलेट आणि कबाब ही आपली फर्स्ट चॉईस असते. म्हणूनच आज मी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट बीटरूट कटलेटची रेसिपी शेअर करत आहे. करायला अगदी सोपे आहे आणि आज मी इथे बटाटा वापरला आहे, पण याचं हेल्दी व्हर्जन पण मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि इतकंच नाही, तर या बीटरूट कटलेट सोबत खाण्यासाठी एक चटणी म्हणा किंवा मेयोनीज म्हणा ते पण बनवणार आहे, तेही घरच्या घरी. चला तर आजची ही स्पेशल रेसिपी कुरकुरीत कटलेट करायला सुरुवात करूया. आणि अशाच मस्त स्टार्टर्सच्या रेसिपीज जर बघायच्या असेल तर मेजवानी बाय सोनलला नक्की सबस्क्राईब करा, फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे सगळे जिन्नस काढून घेतलेले आहे. तर इथे मी मोठ्या साईजचे बटाटे घेतले. आता इथे मी बटाटा वापरला आहे. तुम्ही बटाट्याच्या ऐवजी उकडलेलं स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळे सुद्धा घेऊ शकता. जर तुम्ही रताळे घ्याल तर आपले हे बीटरूट कटलेट मस्त असे हेल्दी होईल. अजिबात तुम्हाला गिल्ट राहणार नाही की आपण खूप कार्ब्स खाल्ले आहे. ठीक आहे, तर बटाटा आपण स्किप करू शकतो आणि त्याच्याऐवजी रताळे वापरू शकतो. त्यानंतर यामध्ये बाकीचे जिन्नस घालूया. आता बीटरूट कटलेट आहे म्हटल्यानंतर बीट आपल्याला इथे भरपूर वापरायचं आहे. तर मी एक मोठ्या साईजचा बीट त्याचे साल काढून घेतले आणि किसून घेतलेला आहे. त्यानंतर थोडासा गाजर पण घातला आहे आणि शिमला मिरची अगदी बारीक चिरून घातली आहे. एक गाजर आणि एक शिमला मिरची बारीक चिरून घातली. आणि हे घालणं ऑप्शनल आहे, पण या बीटरूटच्या कटलेटमध्ये अजूनच एक छान फ्लेवर येतो अशा भाज्या सुद्धा घालू शकतो. अजून याऐवजी तुम्ही कुठल्याही भाज्या यामध्ये ऍड करू शकता. म्हणजे तुम्ही यामध्ये थोडे मटार घालू शकता, कॉर्न घालू शकता. जो मेन इन्ग्रेडियंट आहे, आता बीटरूट कटलेट म्हटल्यानंतर बीट आपण जास्त घालायचा आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या थोड्या थोड्या यामध्ये तुम्ही वापरू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घातली, 2 मिरच्या बारीक चिरून घातल्या, थोडं आलं यामध्ये घातलेलं आहे आणि बाइंडिंगसाठी ब्रेड क्रम घातला आहे. जर हेल्दी व्हर्जन मध्ये बनवत असाल तर यामध्ये थोडंसं पोहे भिजवून घालू शकता किंवा रवा पण तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. रवा सुकून म्हणजे सुकलेलाच घालायचा, त्याला भिजवायचं नाही. आणि जर पोहे तुम्ही यामध्ये घालत असाल तर पोहे थोडेसे तुम्ही भिजवून घ्यायचे आणि ते नंतर यामध्ये घालायचे. त्यानंतर सगळे जे सुके मसाले आहेत ते घालायचं, जसं हळद, तिखट, मीठ, धणे जिरे पूड, चाट मसाला आणि इथे काळे मिरी पावडर पण घालायचे, अगदी पाव चमचा. तो मी नंतर घातलाय, मला आधी सुरुवातीला लक्षात नव्हतं, नंतर घातलेलं आहे. आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. तर हे बघा, हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवू आणि एक अशी स्लरी तयार करून घेऊ, ज्यामध्ये आपल्याला हे कटलेट बनवून झाल्यानंतर घोळवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी 2 टेबलस्पून मैदा आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. आता तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. तर आता मी इथे मैदा आणि कॉर्नफ्लोअर घेतलं. यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडी काळी मिरी पावडर घातली आणि हे छान भिजवून घेतलं. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, असं या कन्सिस्टन्सीचं ही स्लरी तयार झाली पाहिजे. खूप पातळ झाली ना मग ती याला कोट करत नाही. आणि जर घट्ट झाली तर मग आपले जे कटलेट आहे ते आतून थोडेसे असे ओले ओले राहू शकतात. तर हे बघा, आपली ही स्लरी तयार आहे. आता आपली तयारी सगळी झालेली आहे. आता आपण कटलेट करायला घेऊ. तर कटलेटला मी असा गोल शेप देत आहे. तुम्हाला जसा आवडत असेल तुम्ही तशा शेपमध्ये करू शकता. सिलेंड्रिकल करू शकता, त्यानंतर गोल, हार्ट शेपच्या काही कुकी कटर वगैरे मिळतात. छोट्या मुलांना जर तुम्हाला हे टिफिनमध्ये वगैरे द्यायचं असेल तर हार्ट शेप, स्टार शेप असे करून देऊ शकता. त्यांना दिसायला म्हणजे बघायला आवडलं ना की मग ते छान खातात सुद्धा. तर मी असे गोलच करून घेतलेले आहे. पण जर मुलांना देत असाल तर नक्की वेगवेगळ्या शेपमध्ये करा, त्यांना नक्की आवडेल. आणि आता या स्लरीमध्ये आपण याला घोळवून घेऊ आणि नंतर आपण इथे ब्रेड क्रम वरती पण याला छान कोट करून घेऊ. तर हे ब्रेड क्रम या पद्धतीने कोट करून घेऊ. याला छान परत एकदा चांगला व्यवस्थित शेप करू आणि याच पद्धतीने सगळे कटलेट्स तयार करून घेऊ. आता जर हेल्दी व्हर्जन मध्ये तुम्ही करत असाल, ब्रेड क्रम खायचं नसेल, जो मी आहे इथे ब्राऊन ब्रेड वापरला आहे. तुम्ही व्हाईट ब्रेड पण वापरू शकता. आणि हेल्दी व्हर्जन मध्ये जर करत असाल तर तुम्ही याला कॉर्नफ्लेक्सचा चुरा करायचा
आणि तो यामध्ये लावायचा किंवा रव्यामध्ये घोळवायचं, अप्रतिम लागते. तर आता हे कटलेट्स छान तयार झालेले आहे. आपण याला तळून घेऊ. तळताना पण अगदी कमी तेलामध्ये हे तळू शकता. आणि जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असाल आणि ही रेसिपी त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. फक्त इथे ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहे, जसं बटाट्याच्या ऐवजी तुम्ही रताळे वापरा, त्यानंतर ब्रेड क्रम्स वगैरे जे काही नाही खायचं आहे तुम्हाला वेट लॉस जर्नीमध्ये, त्याच्या ऐवजी दुसरे पदार्थ पण मी इथे सांगितलेले आहे, ते घाला, मिक्स करा आणि मस्तसे कटलेट अगदी कमी तेलामध्ये, म्हणजे फक्त या पॅनला थोडंसं तेल ब्रश करायचं आणि करू शकता. किंवा तुम्ही एअर फ्राय सुद्धा करू शकता, किंवा एअर फ्राय करताना थोडंसं तेल तुम्ही स्प्रे केलं तरीही चालेल आणि नाही केलं तरीही चालेल. चॉईस तुमची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या चॉईसप्रमाणे हे कटलेट तयार करा आणि एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करायला विसरू नका. आता या कटलेट सोबत खाण्यासाठी एक मेयोनीज किंवा एक चटणी तयार करू. त्यासाठी पनीर घेतलेलं आहे, त्यानंतर मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घेतली, दही घातलं, मीठ घातलं आणि याला छान अशी पेस्ट तयार करून घेतली. तर आपलं हे होममेड मेयोनीज तयार झालेलं आहे. आता या मेयोनीज सोबत हे कटलेट ना अप्रतिम लागतात. किंवा जर हे तुम्हाला नाही करायचं असेल तर तुम्ही दह्यासोबत पण हे कटलेट खाऊ शकता. चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही एकदा करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजची ही मस्त साधी सोपी तरीही पौष्टिक म्हणणार नाही, कारण यामध्ये आपण बटाटा वगैरे वापरलाय, पण जे मी त्याचं हेल्दी व्हर्जन सांगितलं आहे त्या पद्धतीने पण तुम्ही करून घेऊ शकता. आणि आजची जी रेसिपी आहे ती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.